नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. आणि आजचे जे आपले प्रमुख अतिथी आहेत आणि विशेष मार्गदर्शक आहेत ज्यांनी मोठ्या प्रमाणावर यश संपादन केलं आणि आपल्या जे पुढचे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्या आहेत त्याबद्दल आता जे आपल्याला महत्त्वाचं मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत, तर आजचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांचा आधी थोडाफार परिचय करून देतो. तर आपल्यासोबत आज अनिकेतजी पुणकर सर आहेत की ज्यांनी 2019 राज्यसेवा परीक्षेमध्ये नायब तहसीलदार ही पोस्ट मिळवलेली आहे आणि अकोटचा म्हणजे अकोटचेच सर आहेत आणि अकोटचं नाव आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे ते सरांमुळे. तर मी सरांना आज विनंती करतो की सर आपल्यासमोर अभ्यासाच्या पद्धती, अभ्यासाचे पुस्तकं आणि अभ्यासाची दिशा याबद्दल आपल्याला आणि येणाऱ्या ज्या आगामी परीक्षा आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करतील. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की आता मागच्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे कुठल्याच एक्झाम झाल्या नाहीत आणि आता मागच्या 3 महिन्यापासून आपला जो आयोग आहे MPSC त्यांनी मिशन मोडमध्ये बऱ्याचशा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आणि आता परत या नोव्हेंबर एंडपर्यंत आणखी काही परीक्षांचे वेळापत्रक येणार आहे. त्यामुळे 2022 हे जे वर्ष आहे ते परीक्षांचं वर्ष असणार आहे. परीक्षांचं वर्ष असल्यामुळे जे जुने विद्यार्थी आहेत जे बरेच वर्षापासून बरेच दिवसापासून तयारी करत आहेत किंवा काही नवीन विद्यार्थी आहेत ज्यांचं या कोरोना काळामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण तुम्हाला जवळपास प्रत्येक टाईपच्या 2 एक्झाम द्यायला मिळतील. जसे राज्यसेवेच्या 2 एक्झाम होतील, कंबाईनच्या सुद्धा 2 एक्झाम होतील. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक गोल्डन चान्स आहे की तुम्ही काही ना काही या 2022मध्ये तुम्ही मिळवू शकता. तर त्याकरता आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल की आपल्याला आपल्या अभ्यासाची दिशा ठरवावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा परीक्षा आधी आपलं 2 जानेवारीला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे, 22 फेब्रुवारीला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, नंतर त्याच्या मेन्स होणार आहेत. तर आपल्याला या सगळ्या एक्झामसाठी आत्तापासूनच आपल्याला काय पुस्तकं वाचायची आहेत आणि ते कसे वाचायचे आहेत हे ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एक मोठ्या लेवलचं प्लॅनिंग करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याचं सूक्ष्म लेवलला प्लॅनिंग करू शकतो की आता आपल्याला त्याचं डिवायडेशन कसं करायचं आहे. तर सर्वात आधी मी जे काही पुस्तकं वाचले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ते मग राज्यसेवा पूर्वसाठी पण सारखेच आहेत आणि कंबाईनसाठी पण सारखे आहेत. थोडाफार जो पोर्शन कमी जास्त राहतो त्याकरता मग आपण वेगळे पुस्तकं आपण डिस्कस करू. तर आता आपण या दोन्ही परीक्षेमध्ये सुरुवातीला जे कॉमन पुस्तकं आपल्याला वाचायचे आहेत आणि सुद्धा सब्जेक्ट वाईज ते आपण एकदा डिस्कस करू. आता याच्यामध्ये काही असं आहे की काही नवीन मुलं आहेत त्यांना पेपर पॅटर्नसुद्धा थोडाफार माहिती करून घ्यायचा आहे. तर आपण त्याच्याबद्दल आधी बोलूया. पेपर पॅटर्न जर तुम्ही म्हणाल तर राज्यसेवा पूर्वमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर राहतात. पेपर 1मध्ये आपल्याला GS राहतो, जनरल स्टडीज. त्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, सायन्स, करंट अफेअर आणि पर्यावरण असे सब्जेक्ट राहतात. नंतर आपण कंबाईनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला हेच सब्जेक्ट आहेत, फक्त त्याचं वेटेज थोडं कमी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक 15 मार्काचं शेवटी त्यांनी मॅथ्स आणि ॲबिलिटी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यसेवा पूर्वचा जर विचार केला तर मेन सब्जेक्ट जे आपले असतात त्याच्यामध्ये पहिला असतो इतिहास, भूगोल, त्यानंतर इकॉनॉमिक्स, पॉलिटी. याला सगळ्याला 15-15 मार्काचं वेटेज आहे. असे इतिहास झाला, भूगोल झाला, पर्यावरण आपलं इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, तर यांना 15-15 मार्क वेटेज आहे. त्यानंतर सायन्स हा सब्जेक्ट आहे त्याला 20 मार्काचं वेटेज त्यांनी दिलं आहे. सोबत पर्यावरण एक आहे सब्जेक्ट तो 5 मार्कासाठी असतो आणि करंट अफेअर हा जो टॉपिक आहे हा सुद्धा 15 मार्कासाठी असतो. म्हणजे कंबाईनमध्ये आपल्याला सायन्स हा थोडा सायन्स 15साठीच आहे पण पॉलिटी हा जो आहे जरा 10 मार्कासाठी आहे बहुतेक. तो एक 10 मार्काला असल्यामुळे आणि पर्यावरण तिथे नसल्यामुळे 15 मार्काचं त्यांनी आपल्याला तिथे मॅथ्स आणि बाकी पोर्शन टाकलेलं आहे. तर सुरुवातीला आपण बघू की सब्जेक्ट वाईज आपल्याला कुठले पुस्तकं वाचायचे आहे. तर सर्वात आधी इतिहासासाठी आपण कोळंबे सरांचं जे एक पुस्तक आहे, कोळंबे सरांचं पुस्तक हे मला वाटतं की पूर्वपरीक्षेसाठी सफिशियंट आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपला पोर्शन हा कव्हर होऊन जातो, कंबाईनसाठी पण आणि राज्यसेवेसाठी पण. फक्त राज्यसेवा पूर्वमध्ये आपल्याला एक प्राचीन इतिहास हा एक एक्स्ट्रा पोर्शन राहतो. तर त्यासाठी आपल्याला वर्ग 6वीचं स्टेट बोर्डचं आणि वर्ग 11वीचं हे 2 पुस्तकं जर आपण जर वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला प्राचीनचा आपला 60 ते 70% हा पोर्शन कव्हर होऊन जातो. आणि आपल्याला आणखी जर डीप जायचं असेल, आपल्याकडे तेवढा वेळ असेल, कारण आता परीक्षा 1.5 महिन्यावर आहे त्याच्यामुळे प्रत्येकाचं वाचणं होईल हे आपण सांगू शकत नाही. पण थोडं डीप जर वाचायचं असेल तर मग संजय बिरादार सरांचं एक पुस्तक आहे ज्ञानदीप अकॅडमीचं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळे NCERT आणि स्टेट बोर्ड
ह्या सगळ्याचं कंबाईन करून त्यांनी एक पुस्तक बनवलं आहे. त्याच्यामुळे ते पुस्तक आपण चांगल्या प्रकारे जर वाचलं तर आपला जास्तीत जास्त स्कोअर त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो. पण पुस्तक थोडं लेंदी असल्यामुळे आत्ता जरा वाचणं अवघड जाईल, पण फ्युचरसाठी तुम्ही ते पुस्तक वाचू शकता. हिस्ट्रीसाठी आपल्याला एवढं जरी वाचलं प्रिलिमसाठी तरी सफिशियंट आहे. त्यानंतर सब्जेक्ट आहे भूगोल. भूगोलासाठी आपल्याला जेवढे काही स्टेट बोर्डचे पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये मग तुम्ही वर्ग 6वी पासून ते वर्ग 12वी पर्यंत याच्यामध्ये काही जुन्या सिलेबसचे पुस्तकं आहेत, काही नवीन सिलेबसचे पुस्तकं आहेत. हे सगळे पुस्तकं जर तुम्ही कलेक्ट करून घेतले, जुन्या आणि नवीन अशी जवळपास एक 12 ते 13 पुस्तकं होतील. तेवढे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर तुमचं पूर्वपरीक्षा किंवा पूर्व राज्यसेवेची असो का कंबाईनची असो त्याच्यामध्ये तुमचं मोर दॅन इनफ होऊन जाईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं वाचायची काही गरज पडणार नाही. त्यामुळे भूगोलसाठी क्रमिकचे पुस्तकं हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत, कारण याच्यात सगळं तुमचं बेसिक कवर होऊन जातं आणि पूर्वपरीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न हे बेसिकवरच विचारले जातात आणि 1-2 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहासावर विचारले जातात. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपल्याला दीपस्तंभ पब्लिकेशनचं एक त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास म्हणून एक पुस्तक मागच्या 2 वर्षामध्ये मार्केटमध्ये आलेलं आहे. तर त्या बुकमध्ये त्यांनी आपल्याला प्रत्येक पॉईंट जो दिला आहे तो मॅपसोबत दिला आहे. मॅपसोबत दिलेला असल्यामुळे काय होतं, ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला तो मॅप आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जातो. त्यामुळे जेव्हा पेपरच्या वेळी आपल्याला थोडं रिकॉल करायला ते सोपं जातं. त्याच्यामुळे महाराष्ट्रासाठी मी तुम्हाला दीपस्तंभचं पुस्तक आहे ते सजेस्ट करेन. त्याच्यामध्ये फार काही क्वेश्चन असे प्रिलिमला विचारत नाहीत महाराष्ट्राचे, त्याच्यामुळे ते फास्टमध्ये जर आपण वाचन करून घेतलं तरी चालेल. त्यानंतर काही मुलं NCERTचे पुस्तकसुद्धा वाचतात भूगोलासाठी. 9वी, 10वी, 11वी, 12वी हे पुस्तकं एक्स्ट्रा म्हणून आहेत. तुम्ही जर क्रमिकचे पुस्तकं सगळे व्यवस्थित वाचले तर ते वाचलेच पाहिजे याची आवश्यकता नाही आहे, पण तुमच्याकडे वेळ असेल, याआधी वाचले असतील तुम्ही ते वाचू शकता. नंतरचा सब्जेक्ट आहे आपला इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा राज्यसेवा आणि कंबाईन सिलेबस सेमच आहे. त्यासाठी सुद्धा कोळंबे सरांचं पुस्तक जे आहे, कोळंबे सरांनी अगदी व्यवस्थित शॉर्टमध्ये आणि सगळे टॉपिक कव्हर करत ते पुस्तक काढलं. त्याच्यामुळे ते एक पुस्तक जरी तुम्ही वाचलं तरी तुमचा इकॉनॉमिक्सचा जे 15 क्वेश्चन आहे त्या 15 क्वेश्चनपैकी तुम्ही 12 ते 13 क्वेश्चन व्यवस्थित सगळे सॉल्व्ह करू शकता. कारण त्याच्यामध्ये एकदम पुढे सर्वे झाला, इकॉनॉमिक सर्वे झाला, त्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्याच्यामुळे तो एक करंटचा आपण पार्ट कन्सिडर करतो, पण बाकी 12-13 क्वेश्चन तुमचे कोळंबे सरांच्या पुस्तकातून सहज तुम्ही त्यातून ते मार्क मिळवू शकता. त्यामुळे कोळंबे सरांचं पुस्तक हे खूप व्यवस्थित जर तुम्ही वाचलं, तुमचे प्रिलिम्स असो का मेन्स असो त्याच्यासाठी पण ते चांगल्या प्रकारे सगळा पोर्शन कव्हर करून घेतो. त्यानंतर आपला सब्जेक्ट आहे पॉलिटी. पॉलिटी करतात तर मी तुम्हाला सगळ्यांना एक सजेस्ट करेल की लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे ते इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. ते जर तुम्ही वाचलं तर तुमचे कुठलीही एक्झाम असो त्याच्यामध्ये पॉलिटी हा सब्जेक्ट आहे तुमचं 100% त्यात कव्हर होऊन जातं. पण आता कसं आहे की काही मुलांनी जर वाचलं नसेल, आता वेळ कमी आहे, कंबाईनला सुद्धा 2-2.5 महिनेच आहे, तर त्यासाठी तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक जर घेतलं ना तर त्यांनीसुद्धा लक्ष्मीकांतमधलेच काही टॉपिक त्यांनी एकदम जे आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाचे असतात त्यासाठी त्यांनी ते एक पुस्तक बनवलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मीकांत वाचायला थोडं मोठं पुस्तक आहे, जवळपास 700-800 पेजचं पुस्तक आहे. तेवढा वेळ नसेल तर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तकसुद्धा वाचू शकता, किंवा वेळ असेल तुमच्याकडे, आधी वाचलं असेल तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक बेस्ट आहे. 2 पैकी तुम्ही कुठलंही एक चूज करू शकता. कारण लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक तुम्हाला मेन्ससाठी सुद्धा कामात पडेल, कारण त्यांनी एवढं डिटेल ते पुस्तक दिलेलं आहे की ESOची मेन्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी हा विषय जास्त असतो, राज्यसेवेमध्ये तुम्हाला एक सेपरेट पेपर राहतो. त्याच्यामुळे लॉंग टर्मसाठी ते पुस्तक चांगलं आहे. तुम्ही ते 2 पैकी एक निवडू शकता. नंतर आपला विषय आहे सायन्स. सायन्ससाठी परत आपल्याला जे क्रमिकचे पुस्तकं आहे वर्ग 6वी पासून ते वर्ग 10वी पर्यंत हे पुस्तकं आपल्याला वाचून काढायचे. त्याच्यामध्ये मग तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3ही सब्जेक्ट त्याच्यामध्ये कव्हर होतात. किंवा जर तुम्हाला हे न वाचता एखादा सिंगल बुक हवं असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कव्हर केलेलं आहे, डॉक्टर सचिन भस्के सरांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे स्टेट बोर्ड परत NCERT या सगळ्या पुस्तकांचं त्यांनी नोट्स स्वरूपात ते पुस्तक बनवलं आहे. त्याच्यामुळे वेळ कमी असेल तर तुम्ही ते सुद्धा वाचू शकता, किंवा वेळ असेल, आधी वाचलेले असतील तर स्टेट बोर्डचे पुस्तक हे बेस्ट आहे. आणि आता गेल्या काही काळामध्ये त्यांनी न्यूमरिकल विचारायला सुरुवात केली आहे.
राज्यसेवा असो किंवा कंबाईनमध्ये पण बहुतेक विचारता आहेत. आणि जर स्पेशली सुद्धा विज्ञानावर विचारले हो, तर त्याचं कसं आहे, आता त्यांनी जे न्यूमरिकल विचारले आहे त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे आहेत. काही एकदम इझी असतात, जे तुम्हाला जर फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवला, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केला, तुमचा आन्सर निघून जातो. म्हणजे ते हातचे मार्क आहेत तुमचे, कारण सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, तुम्हाला फक्त एक फॉर्म्युला पाठ करायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका, निघून येतात. पण काही जे आहेत ते काही किचकट आहेत, म्हणजे जे सायन्सचे स्टुडंट सुद्धा सोडवू शकत नाही. माझं एक सजेशन असं असेल की जे सोपी आहेत ते तुम्ही सोडायला नको, आणि जे किचकट आहेत त्याच्या उगाच जास्त मागे न लागता. कारण कसं आहे, आपली एक्झाम ही सगळ्या सब्जेक्टची आहे. आपल्याला एक तर सायन्समध्ये अभ्यास करून आपल्याला तिथं PhD नाही करायची आहे. त्यामुळे सोपी फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे, ते जर एक्झामला आले तर ते मार्क सोडायचे नाहीत. आणि फार किचकट जर असतील, जसे लाईट सब्जेक्टवर जरा कठीण प्रश्न येतात, इलेक्ट्रिसिटी, हां, तर लाईटचे तुम्ही कसं आहे, तुम्ही कितीही ते वाचलं तरी वेळेवरती काय क्वेश्चन येईल हे नाही सांगता येणार. त्याच्यामुळे त्याच्या जास्त मागे न लागता बाकी व्होल्टेज वगैरे, रेझिस्टन्स वगैरेचे काही प्रश्न असतात ते तुम्ही सॉल्व करू शकता. तर त्याकरता थोडा तुम्ही एक 2 तास देऊन ते फॉर्म्युले सेपरेट वेगळ्या ठिकाणी लिहून ते पाठ जरी करून घेतले तर बरेचदा तुमचे 2-3 त्याच्यावरती प्रश्न सुटू शकतात. आणि सायन्समध्ये दुसरं असं की कंबाईनसाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा जो प्राण्यांचे वर्गीकरण वगैरे किंवा वनस्पतींचे वर्गीकरण हा एक पोर्शन त्यांनी एक्स्ट्रा विचारला, त्याच्यावरती थोडे 2-3 प्रश्न जास्त विचारतात. राज्यसेवा पूर्वमध्ये त्याचा जास्त प्रश्न विचारत नाही. तर तो एक पोर्शन तुम्हाला कंबाईनच्या प्रिलिमसाठी फोकस करावा लागेल. तो पोर्शनसुद्धा सचिन बस्के सर त्यांच्या पुस्तकामध्ये कव्हर केला आहे, किंवा आपल्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा पण आहे. तर तो पोर्शन मला असं वाटतं की कंबाईनसाठी स्किप न केलेला बरं, कारण त्याच्यावर एक 3-4 क्वेश्चन असतात आणि ते व्यवस्थित जर वाचलं तर तुम्ही ते कव्हर करू शकता. अशा प्रकारे सायन्सला पूर्वपरीक्षेमध्ये राज्यसेवेच्या 20 मार्काचा वेटेज आणि कंबाईनला बहुतेक 15चा आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. तुम्ही हा जर सब्जेक्ट नाहीच केला की बाकी याच्यावर आपण काढू तर थोडं अवघड जाईल, कारण शेवटी कट ऑफच्या ठिकाणी मग तुम्ही त्याच्यामध्ये अडवू शकता. त्यानंतर तर आपल्याला सब्जेक्ट आहे करंट, एक सब्जेक्ट असतो राज्यसेवेमध्ये पण आहे, कंबाईनमध्ये पण. तर करंट अफेअर्ससाठी बघा, आता कसं आहे, मागच्या 2 वर्षात एक्झाम झालेल्या नाही आहे, आणि मागे ज्या एक्झाम झाल्या आता 2020मध्ये जी राज्यसेवेची परीक्षा झाली तो पेपर त्यांनी आधीच सेट केलेला होता. त्याच्यामध्ये जे करंट विचारलं आहे ते फेब्रुवारी 2020पर्यंतच विचारलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे एक्झाम द्यायचे आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2020 आणि 2021 या दोनही वर्षाचं करंट आपल्याला करायचं आहे. कारण तुम्ही जर फक्त 21चं करा आणि त्यांनी जर 20चे काही प्रश्न विचारले, काही अवॉर्ड्स विचारले, तर मग तुमची गफलत होऊ शकते. त्याच्यामुळे 2020 पूर्ण आणि 21 पूर्ण असं दोनही वर्षाचं तुम्हाला थोडं जास्त एफर्ट घ्यावे लागतील. पण मग हे जर तुम्ही 2 वर्षाचं चांगलं केलं तर करंट हा सुद्धा एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे, कारण 15 प्रश्नापैकी तुम्ही 12-13 प्रश्न सहज त्याच्यामध्ये जर तुम्ही मिळवू शकता. तर त्याकरता बघा, आता कसं आहे, करंटसाठी वीकली मॅगझिन मंथली मॅगझिन पण आहेत, किंवा काही 3-4 महिन्यात येतात, किंवा इयर बुक पण येतात. तर माझं असं सजेशन राहील की तुम्ही हे मंथली मॅगझिनच्या मागे लागल्यापेक्षा, कारण मंथली मॅगझिनमध्ये डेटा खूप असतो, त्यातला कामाचा किती हा आपल्याला सॉर्ट करावा लागतो. त्यापेक्षा आपण जे 3-4 महिन्याचे मॅगझिन येतात, किंवा आपण जर डायरेक्ट इयर बुक जरी बघितलं, जसं अभिनव प्रकाशनचं इयर बुक राहतं, ज्ञानदीपचं राहतं, नंतर सिम्प्लिफाईडचं राहतं, असे अनेक पब्लिकेशन आहेत. तुम्हाला जे सुटेबल असेल तर कुठल्याही एका पब्लिकेशनचं 2020 आणि 2021 असं 2 वर्षात जर तुम्ही 2 इयर बुक जर वाचले, साधारणतः 200-300 पेजचे ते इयर बुक असतात, ते जर तुम्ही वाचले तर तुमचं करंट अफेअर हा सब्जेक्टसुद्धा एक चांगल्या प्रकारे स्कोरिंग सब्जेक्ट करू शकतो. कारण कसं बघा ना, ते हातचे मार्क आहेत तुमचे, तुम्ही कधी ना कधी कुठं ना कुठे ते ऐकलेलं असतं, फक्त तुम्हाला एकदा ते रिवाईज करायचे आहे. जर तुम्ही एक 4-5 दिवस जर दिले दोन्ही पुस्तकांना तर तुम्ही एक चांगलं त्याच्यामध्ये स्कोअर करू शकता. त्यानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एक पर्यावरण नावाचा विषय असतो. तसं बघितलं तर याचे काही असे क्वेश्चन ठरलेले नाही आहेत. बरेचदा ते टेक्निकल विचारतात, म्हणजे काही डेफिनेशन बेस्ड वगैरे, किंवा काही मग करंट इश्यू जर सुरू असले, समजा काही परिषद झाली आहे, पर्यावरण परिषद झाली आहे, किंवा काही कुठला करार झाला आहे त्याच्या संबंधी विचारतात. तर त्याचं तुम्हाला तुषार घोरपडे सरांचं एक पुस्तक आहे पर्यावरणाचं, तुषार घोरपडे सरांचं थोडं लेंदी पुस्तक आहे, पण मग असं आहे की त्याचा फायदा तुम्हाला पुढे
हां, तर आता आपल्याला आपण करंट अफेअर्ससाठी बघितलं. करंट अफेअर्ससाठी 2020 आणि 2021 या 2 वर्षाचे जर आपण अभिनव पब्लिकेशन किंवा ज्ञानदीप किंवा सिम्प्लिफाय कुठलंही एक पब्लिकेशन जर आपण पुस्तक व्यवस्थित जर केलं तर आपले चांगले 15 पैकी 12-13 पर्यंत आपण क्वेश्चन त्याच्यामध्ये अटेम्प्ट करू शकतो. नंतर आपल्याला पर्यावरण हा एक राज्यसेवा पूर्वमध्ये 5 मार्कासाठी आपल्याला असतो. त्याच्यामध्ये काही डेफिनेशनवर प्रश्न असतात, कन्सेप्च्युअल ज्याला आपण म्हणतो, आणि काही फॅक्च्युअल. त्याच्यामध्ये काही समजा करार झाले असतील, काही पर्यावरणीय परिषद झाल्या असतील, किंवा एखादा प्राणी इंडेंजर्ड म्हणून घोषित केला असेल, किंवा काही डेजबद्दल विचारतात, ओझोन डे किंवा असे काही आपल्याला दिवस त्याच्यामध्ये विचारतात. तर हे आपल्याला तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा पोर्शन आपला कव्हर होईल आणि ते पुस्तक आपल्याला पुढे मेनसाठी सुद्धा कामात पडेल. त्यानंतरचा पोर्शन आहे कंबाईनमध्ये आपल्याला की मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी. तर त्याच्यामध्ये बघा आता कसं आहे, 100 मार्क आपल्याला त्याच्यामध्ये 100 प्रश्नाचा पेपर असतो आणि 60च मिनिटं असतात. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला त्याच्या मागे जर लागेल तर तुम्हाला त्या 15 क्वेश्चनसाठी तुम्हाला कितीही तुम्ही फास्ट जर सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं द्यावी लागतात. त्यामुळे माझ्या मते त्याच्या मागे न लागता आपले हे जे बाकी कोर आपले 85 क्वेश्चन आहेत हे जर आपण व्यवस्थित सॉल्व्ह केले, हे सॉल्व्ह करून जर आपल्याला एक शेवटी काय 5-7 मिनिटं आपल्याला वेळ जो मिळतो त्याच्यामध्ये जर आपण त्याच्यातले सोपे क्वेश्चन जे आहेत, 1 लाईनर असतात किंवा काही सिरीज असतात किंवा काही आपण म्हणतो ना मिरर इमेज सारखे किंवा काही चित्रानुसार जे प्रश्न असतात ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर फोकस करावा लागेल. आपण सुरुवातीला जिथे वेळ देऊ तर आपला जो कोर सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये मग आपण कमी पडू जरा. तर त्या मेंटल ॲबिलिटीसाठी इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं तर RS अग्रवाल सरांचे 2 पुस्तकं आहेत, एक क्वांटी FT आहे आणि एक दुसरं परत आहे, ते तुम्ही यूज करू शकता. किंवा तुम्हाला मराठीमध्ये जर पाहिजे असेल तर ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक आहे किंवा आणखी बाकी बऱ्याच पब्लिकेशनचे पुस्तक आहेत. तुमच्या सुटेबल तुम्ही कुठलाही एक, आणि तुम्हाला त्याचा थोडा रोज जर तुम्ही सराव केला, दुपारचा 1 तास वगैरे किंवा काय तुम्ही जर तो सराव केला तर तुम्ही त्याच्यामध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या दोन्ही एक्झामसाठी आपल्याला जे पुस्तकं वाचायचे आहेत, आणि एवढे पुस्तकं तुम्हाला मिनिमम वाचावेच लागतील. तुम्ही याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला ॲडिशनल काय वाटलं ते वाचू शकता, पण एवढे तर कमीत कमी तुम्हाला वाचावेच लागतील. त्यामुळे याचा आता तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल की आपल्याकडे दिवस किती आहेत आणि आपल्याला त्या दिवसामध्ये हे पुस्तकं कंप्लीट करायचे आहेत आणि परत त्याची एकदा रिव्हिजन सुद्धा करायची आहे. तर त्या हिशोबानं आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो. आता त्यानंतर आपण याच्यात म्हणजे आपला याच्यात याचा जीवन प्रवास म्हणजे राज्यसेवा निवडायचा किंवा स्पर्धा परीक्षा निवडायचा जीवन प्रवास थोडा. हां, तर माझं तसं इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझं अमरावतीला PR कोटेमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून मी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. इंजिनिअरिंगला जाण्याआधीच माझा विचार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये यायचा होता. पण आपण म्हणतो ना की ही फील्ड जी आहे याच्यामध्ये जी स्पर्धा आहे, म्हणजे जे लोक परीक्षेला बसतात आणि जे ॲक्च्युअल वर्षभरामध्ये सगळ्या एक्झाम मिळून जे सिलेक्शन आहे, म्हणजे वर्षभरातल्या तुम्ही सगळ्या एक्झाम जर पकडल्या तर 1000-1200 सिलेक्शन असेल पूर्ण, आणि बसणारे मुलं हे दरवर्षी 2.5-3-4 लाखाच्या घरात असतात. त्यामुळे सिलेक्शन रेशिओ हा फार पॉईंटमध्येच आहे. म्हणून एक बॅकअप म्हणून मी इंजिनिअरिंगकडे बघितलं होतं की आपली एक व्यवस्थित डिग्री जर झाली, आपल्याला हे 100 शेवटी कसं आहे, तुम्ही एखादा एम ठेवलाय, तुम्ही 100% त्यासाठी प्रिपरेशन करायचंच आहे. पण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हाती नसतात, स्पर्धा आहे शेवटी. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन प्रत्येकाचा असला पाहिजे. मी तो विचार केला म्हणून मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं की बघ तिथे नाही जमलं आपण एक 2-3 वर्ष 4 वर्ष ट्राय करू, नाही जमलं तर मग आपल्याकडे एक दुसरी डिग्री ज्याच्यावर आपण नोकरी मिळवू शकतो. त्याच्यामुळे हा प्रत्येकाने विचार करायला हवा की एक बॅकअप प्लॅन जो प्लॅन बी ज्याला म्हणतो आपण, तो असायलाच पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्लॅन बी ठेवलाय म्हणजे तुम्ही प्लॅन एवर थोडा कमी वेळ द्या किंवा तुमचं डिस्ट्रॅक्शन नको व्हायला. तुम्हाला प्लॅन ए मध्ये सक्सेस व्हायचं आहे, पण इन केस नाही झालं तर मग प्लॅन बी तुमचा असायला पाहिजे. त्या अनुषंगाने मी इंजिनिअरिंगची डिग्री केली. त्यानंतर मग मी अशीच म्हणजे आपल्याकडे कसं आहे, आपल्या विदर्भात म्हणा किंवा आपल्या पश्चिम विदर्भात म्हणतो आपण, की थोडी माहितीचा अभाव आहे की मला करायचं आहे पण मी काय करू, कुठून सुरुवात करू, पुस्तकं कुठले वाचू, एक्झाम कशी असते, पॅटर्न काय असतो, गायडन्स कोणाचं घेऊ, कुठे अभ्यास करू, किती वेळ करू, हे आपल्याला माहिती माझ्या वेळी पण नव्हती आणि आज त्याचं प्रमाण बऱ्यापैकी
तर खारोडे सरांनी अकोटमध्ये क्लास सुरू केला आहे, त्याच्यामुळे बरीचशी माहिती मुलांना इथे मिळून जाते. त्याच्यामुळे आज थोडं बरं आहे, पण आजपासून 5-6 वर्षाआधी ही परिस्थिती थोडी कमी होती. त्याच्यामुळे मी पुण्याला जायचं ठरवलं. पुण्यामध्ये आपल्या अकोटचेच किंवा आपल्या विभागातले बरेचसे मुलं प्रिपरेशनला तिथे यायचे. तिथे आमचा एक ग्रुप तयार झाला. ग्रुपचा फायदा असा होतो की एखादा सब्जेक्ट तुम्ही प्रिपेअर करता तो तुमचा तुम्ही प्रिपेअर करता, पण प्रिपेअर झाल्यानंतर त्यातलं काही सुटलं का हे जेव्हा तुम्ही चर्चा करता, समजा एखाद्या विषयावर एखाद्या टॉपिकवर तुम्ही 2 मित्र 3 मित्र मिळून जर चर्चा करताय, तर त्याला वाचताना त्याला काय प्रश्न पडले आणि तुम्हाला वाचताना तुम्हाला काय प्रश्न पडले हे जेव्हा तुम्ही चर्चा करता, तेव्हा त्या चर्चेमधून त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही गोष्टी क्लिअर होतात. आणि एखादा विषय जेव्हा चर्चेतून तुमच्या लक्षात येतो ना, तर तो तुम्ही कधीच विसरत नाही. वाचताना तुम्ही एकदा वाचल्यानंतर विसरून जाल, पण एखादी चर्चा जी झाली आहे ते तुम्ही विसरत नाही. त्याच्यामुळे ग्रुप डिस्कशनचा एक भरपूर आम्हाला तिथे फायदा झाला. तो तुम्ही इथे पण करू शकता. फार मोठा ग्रुप असण्याची गरज नाही. 2-3 मित्र मिळून जर तुम्ही स्वतःचा एक ग्रुप बनवला, 4-5 तास तुम्ही वाचन केलं, नंतर तुम्ही अर्धा तास बसले, जे काय वाचलं त्याच्यावर जर तुम्ही एक रिकॉल किंवा आपण म्हणतो ना क्रॉस क्वेश्चन, तू मला काही प्रश्न विचार, मी तुला विचारतो, किंवा मी जे वाचलं आहे ते मी रिकॉल करतो, त्याच्यामध्ये तू काही सजेस्ट कर, किंवा मी वाचताना मी काही एखादी ट्रिक बनवली असेल, एखादी गोष्ट लक्षात ठेवायची, ती आपण शेअर करू शकतो. आणि कसं आहे बघा, याच्यामध्ये असं नाही की मी त्याला काही जास्त माहिती सांगेल तर मग तो पुढे निघून जाईल, असं नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सोबत अभ्यास करून पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या नॉलेजचा याच्यामध्ये फायदाच होणार आहे. याच्यामध्ये असं नाही की मग तो पुढे निघून जाईल, मी मागे राहून जाईल, मी कशाला शेअर करू, असं नाही. याच्यामध्ये फायदाच होईल तुम्हाला, कारण तेवढी रिव्हिजन तुमची चांगली होईल. त्यामुळे तो एक ग्रुप डिस्कशनचा आम्हाला तिथे पुण्याला असताना फायदा झाला. आणि इथे सर तुम्हाला लायब्ररी प्रोव्हाइड करत आहेत. लायब्ररी हा एक मेन पार्ट आहे, कारण अभ्यास करताना एक शांततेचं वातावरण जे पाहिजे असते ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट असते की तुम्हाला स्टडी मटेरियल अवेलेबल व्हायला पाहिजे. सरांनी तुम्हाला इथे स्टडी मटेरियल सुद्धा अवेलेबल करून दिलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी पुण्याला गेलो होतो, पण त्या जर तुम्हाला आता इथे अकोटमध्ये सरांकडे अवेलेबल होत आहे, त्याच्यामुळे त्याचा असा काही फारसा फरक पडतो की इथेच करायला पाहिजे का पुण्याला करायला पाहिजे, त्याचा असा काही फारसा फरक नाही पडत. शेवटी अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास केला तर नक्कीच तुमचं सुद्धा येणाऱ्या 2022मध्ये सिलेक्शन होईलच. त्याच्यामुळे सगळ्यांना त्याच्यासाठी मी ऑल द बेस्ट देतो. धन्यवाद. तर आज सरांनी आपल्यासमोर खूप म्हणजे एकदम व्यवस्थित जी एवढी मोठी माहिती प्रोव्हाइड केली, ही जर माहिती आपल्याला जर ही माहिती भेटवायची असती आपल्याला पुण्या मुंबईला जावं लागलं असतं. आज सरांनी ते इथं उपलब्ध करून देणं आणि आपले अकोटचे भूमिपुत्र असल्यामुळे आपल्याबद्दल जे कळवळ सरांची आहे ती आज दिसली की मी लागलो, पण माझ्या मागं आज अकोटमधले 10-15 तरी राज्यसेवा काढणारे किंवा राज्यसेवे थ्रू पोस्ट मिळवणारे विद्यार्थी असावे, हेच सरांचा उद्देश आहे. आणि त्याच उद्देशानुसार आज आपल्या क्लासवर आले आणि स्वतःचं म्हणून आज इतकं मोठं मार्गदर्शन, मुलाचं मार्गदर्शन केलं. कारण आपण जेव्हा सुरुवात करतो MPSCची किंवा अभ्यासाची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा एका पुस्तकासाठी किती शहरं आपल्याला शोधावे लागतात किंवा पुस्तकं कुठून मार्गदर्शन मिळवावं लागते. आज सरांनी पूर्ण एका शब्दात इथं मांडलं, तर मी सरांचा आज खूप 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 धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपणही आज जो आपल्याला YouTube चॅनलवर हा जो व्हिडिओ मिळेल त्याचा आपण पूर्णतः उपयोग कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सरांचे पुनश्च धन्यवाद देतो. धन्यवाद.